आपण पाहताय महाराष्ट्र अनलिमिटेड। साधारणपणे कोणत्याही देवी देवतांची मूर्ती म्हटलं की ती दगडी किंवा धातूची किंवा फार तर पीओपी पासून साकारण्यात येत असते। मात्र भाविकांनी नवसापोटी अर्पण केलेल्या लोण्यातून साकारण्यात आलेली हनुमानाची मूर्ती जळगाव तालुक्यातल्या रिधूर इथे आहे। नवसाला पावणारा अवचित हनुमान अशी या तीर्थक्षेत्राची ख्याती आहे। या संपूर्ण परिसरात भाविक आणि महाराजांच्या सोबत आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर यांनी। संपूर्ण देशभरात आज हनुमान जन्मोत्सव साजरा होतोय। आपण आलो आहोत आज जळगाव तालुक्यातील रिधूर या गावात, की या ठिकाणी आपण बघू शकतोय कोणत्याही देवी देवतांची मूर्ती म्हटली म्हणजे ती दगडाने किंवा धातूने किंवा पीओपीच्या माध्यमातून साकारण्यात येते। मात्र आपण ही हनुमानाची मूर्ती बघतोय हे नवसाला अर्पण केलेल्या लोण्याने साकारलेली अशी हनुमानाची मूर्ती आहे। जळगाव तालुक्यातील अवचित हनुमान म्हणून या लोण्याची मूर्ती प्रचलित आहे आणि ही लोण्याची मूर्ती नवसाला आणलेले लोणी आणि त्यातूनही साकारलेली मूर्ती आहे। भर उन्हात देखील ही मूर्ती वितळत नसून यामुळे जगातील एकमेव लोण्याची मूर्ती म्हणून या अवचित हनुमानाकडे पाहिले जाते। दादा काय सांगाल, या ठिकाणी काय नेमकी आख्यायिका आहे? हे पुरातन मंदिर आहे आणि विशेषतः म्हणजे हे लोण्याने बनलेली मूर्ती आहे। भारतामध्ये आणि विश्वामध्ये कुठेही ही मूर्ती आपल्याला सापडणार नाही आणि धातू पाषाण किंवा कुठल्याही असं पाषाणापासून बनलेली मूर्ती नाही आहे। ही लोण्यानं लोकांच्या नवसाने मानलेल्या लोण्याची ही मूर्ती आहे। याचं ना औचित्य म्हणजे एकाएकी निघालेली मूर्ती येते। ते याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या परिसरामध्ये जे बी लोण्याच्या माध्यमातून दूध असो लोणी असो, पहिला लोण्याचा गोळा हनुमानाला अर्पण केल्याशिवाय तूप विकलं जात नव्हतं। तर त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते वितळत नाही। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।